लाडकी बहिणींना, लाडक्या ताईंनो, एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता याच्या वाटपाबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे। कोणत्या तारखेला हे वाटप होणार आहे, तारीख नेमकी फिक्स झाली आहे का हा देखील अंदाज आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईला या ठिकाणी असं वाटतंय की एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरात लवकर आमच्या अकाउंटला यावा, आम्हाला आता वेळ नकोय, आम्हाला आता भरपूर दिवस झालेले, एक महिन्यापूर्वी आम्हाला एक भेटला होता हप्ता, आता हा एप्रिल महिन्याचा हप्ता अकाउंटला लवकरात लवकर टाकावा। तर त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एबीपी माझाची ही बातमी समोर आहे। या ठिकाणी अपडेटेड ऑन 8 एप्रिल, बघा आज 8 तारीख आहे, 8 एप्रिल आहे आणि आजच्या दिवशी एक मोठी बातमी समोर आली आहे एबीपी माझाची। ती बातमी काय आहे, हे नेमकं तुम्हाला पैसे भेटणार कधी आहेत त्याची एक तारीख त्यांनी समोर दिलेली आहे। तर काय तारीख आहे सगळ्या गोष्टी बघणार, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या ताईंनो। आणि चॅनलला कोणी नवीन ताई आले असतील तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। आज बघा सगळ्याला माहिती आहे 8 एप्रिल आहे, 8 एप्रिल, आणि बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की मागच्या 8 मार्चला पैसे भेटले होते, मग आज या ठिकाणी पैसे येतील, 8 एप्रिलला पैसे येतील, पण आज देखील कुणाला पैसे आलेले नाहीत। ह्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करत आहे, कारण की सगळ्यांनी अंदाज व्यक्त केले होते की 8 तारखेला आज तरी पैसे येतील, रामनवमीला तरी पैसे येतील, 14 एप्रिलला पैसे येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त। पण आता एक नवीन अजून एक तारीख समोर आली आहे, ह्या तारखेला पैसे येतील का, तर ह्या गोष्टी देखील तुम्हाला मी सांगणार आहे। आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, व्हिडिओच्या अगोदरच मी सांगत आहे तुम्हाला, एबीपी माझाने जी तारीख सांगितली आहे ती देखील अधिकृत नाही। परत सांगतोय, ही कोणत्या मंत्र्यांनी बोललेली नाहीये, उपमुख्यमंत्र्यांनी बोललेली नाहीये किंवा मुख्यमंत्र्यांनी बोललेली नाही, ही अधिकृत तारीख नाही, पण यांनी हा अंदाज व्यक्त केलेला आहे। तो काय आहे आपण बघूया। कोणत्या तारखेला एबीपी माझा म्हणत आहे की लाडक्या बहिणीचा एप्रिलचा हप्ता येईल, 10वा हप्ता येईल, तर चला बघूया या ठिकाणी बातमी काय आहे। तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार, समोर आली मोठी अपडेट। बघा मोठी अपडेट समोर आली अशा स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे। आता नेमकी बघूया यांनी कोणती तारीख सांगितलेली आहे एबीपी माझानी। चला या ठिकाणी वेळ नाही वाया घालवता, सुरुवात करूया डायरेक्ट व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे। एबीपी माझाची ही बातमी तुमच्या समोर आहे। 8 एप्रिल 2025 ची ही बातमी समोर आहे। लाडक्या बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार, समोर आली मोठी अपडेट समोर आलेली आहे। काय नेमकी अपडेट आहे आता आपण ही बघूया। तुमच्या समोर आता डायरेक्ट तारीख दाखवत आहे, बघा वेळ न वाया घालवता डायरेक्ट तारीख तुम्हाला दाखवत आहे। चला या ठिकाणी बघू शकता, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार लाडक्या बहीण योजनेचा हप्ता। बघा आता पुढचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामधला एक मोठा या ठिकाणी एक मोठी दिवस, या ठिकाणी शुभ दिवस मानला जातो। मुहूर्तापैकी, चांगल्या मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयाचा मुहूर्त। आणि या मुहूर्तावर या ठिकाणी लाडक्या बहिणीला 10वा हप्ता भेटेल, एप्रिल महिन्याचा हप्ता भेटेल अशा स्वरूपाचा अंदाज या ठिकाणी एबीपी माझानी वर्तवलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, कुणाकुणाला वाटतंय ह्या एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणीला 10वा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मिळायला पाहिजे। पण एक गोष्ट सांगतोय तुम्हाला अगोदरच, अक्षय तृतीया या वेळेस आली आहे 30 एप्रिलला। लक्षात घ्या किती तारखेला आली आहे, 30 एप्रिल रोजी या ठिकाणी काय आलेली आहे, अक्षय तृतीया आलेली आहे। म्हणजे अजून भरपूर दिवस राहिलेले आहेत। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला असं वाटतंय का की अक्षय तृतीयापर्यंत सरकारने या ठिकाणी पैसे द्यावेत का त्याच्या अगोदरच आमच्या अकाउंटला पैसे टाकावेत? कारण की एक महिना ऑलरेडी उलटून गेलेला आहे, या ठिकाणी एक महिना ऑलरेडी संपलेला आहे की एक महिन्याच्या अगोदर त्यांनी पैसे पाठवले होते। आता जर 30 तारखेला पैसे पाठवले ते जवळजवळ 1.5-2 महिने गॅप पडेल। तर तुम्हाला काय वाटतंय लाडक्या ताईंनो, 30 एप्रिलला पैसे भेटायला पाहिजेत का त्याच्या अगोदरच? 14 एप्रिल एक मोठी तारीख आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती। या जयंती निमित्त लवकरात लवकर पैसे यावेत अशा स्वरूपाची मागणी मी देखील या ठिकाणी सरकारला करत आहे की बाबा लाडक्या ताईंना आता वेळ न वाया घालवता हे लाडक्या बहिणीचा 10वा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरात लवकर लाडक्या ताईंच्या अकाउंटला टाकावा। तर सरकारकडे ही मी मागणी मागत आहे। तो लाडक्या ताईंनो, तुम्हाला असं वाटतंय का की बाबा 30 एप्रिलला पैसे भेटावेत, अक्षय तृतीयेच्या दिवशी पैसे भेटावेत का 14 एप्रिलला पैसे भेटावेत? तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। लाडक्या ताईंनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा म्हणजे गव्हर्नमेंट पर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण वाटेल की बाबा लाडक्या बहिणी खूप आता
काळजी करत बसल्यात, खूप या ठिकाणी टेन्शन मध्ये आल्यात आणि लवकरात लवकर ह्यांना हप्ता भेटायला पाहिजे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघा, तुम्हाला क्लिअर करून सांगत आहे। बातमी या ठिकाणी बघूया। आता एप्रिल महिन्याचा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार आहे। महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे, कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती। यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। बघा या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, पडताळणीवर देखील या ठिकाणी चालू आहे चर्चा, किंवा पडताळणीमध्ये लाडक्या ताईंची संख्या कमी होणार आहे का वाढणार आहे हे पण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार आहे, म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर लाडक्या ताईंनो कुणाला काय वाटतंय एक लक्षात घ्या। लाडक्या ताईंनो तुम्हाला असं वाटतंय का की ही लाडक्या बहिणीला सगळ्या लाडक्या बहिणीला 2,52,52,00,000 ताईंना सगळ्यांना पैसे भेटावत असं कुणाला वाटतंय? आणि बघा बऱ्याच ताईंना या ठिकाणी शेतकरी जे ताई आहेत, पीएम किसान वाले ताई आहेत, त्यांना फक्त या ठिकाणी 500 रुपये या ठिकाणी भेटत आहेत। त्यांना 1,500 रुपये भेटायला पाहिजेत का नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण की बघा शेतकरी ज्या ताई आहेत त्यांना 1,500 रुपये भेटण्याच्या ऐवजी 500 रुपये भेटायला लागले आहेत, आणि ज्या निराधार ताई आहेत, संजय गांधी योजनेसारख्या ताई आहेत, त्यांना तर 0 रुपये 1 रुपये पण भेटत नाहीये। तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो, ह्या शेतकरी ताईंना पण 1,000 रुपये एक्स्ट्रा भेटायला पाहिजेत, त्यांना पण 1,500 रुपये भेटायला पाहिजेत। कारण की शेतकरी या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पोशिंदा आपला शेतकरी आहे, आणि शेतकऱ्यांच्या या ठिकाणी बहिणींना जर पैसे भेटले तर खूप चांगली गोष्ट होणार आहे। 1,000 रुपयांनी काय फरक पडणार नाही, आणि जास्त काही शेतकरी बांधवा अशा ताई नाहीये। त्याच्यामुळे सरसकट सगळ्याला 1,500 रुपये पाठावेत, आणि निराधार ज्या ताई आहेत त्यांना देखील या ठिकाणी 1,500 रुपये परत भेटावेत, कारण त्यांना ऑलरेडी कोणाचा आधार नाहीये। आणि अशा स्वरूपाच्या निराधार ताईंना या ठिकाणी 1,500 रुपये भेटावेत, कारण त्यांना निराधारचे 1,500 भेटले आणि लाडक्या बहिणीचे जर 1,500 भेटले तर त्यांचं घर एकदम चांगल्या प्रकारे चालेल आणि त्यांना एक मोठा हातभार लागेल। तर लाडक्या बहिणींना एक अशा स्वरूपाची मदत केली तर खूप चांगली गोष्ट होणार आहे। आणि बघा ह्या लाडक्या बहिणीच्या निराधार लाडक्या बहिणी आहेत, जास्त नाही आहेत, 1-1.5 लाख लाडक्या बहिणी आहेत। 1-1.5 लाख लाडक्या बहिणीला जर पैसे पाठवले 1,500 रुपये तर त्या खूप खुश होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील। त्याच्यामुळे सर्व मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, मंत्र्यांना, सगळ्यांना मी लाडका भाऊ तुमचा एक काय करताय विनंती करत आहे की बाबा निराधार ताईंना पैसे पूर्ण पाठवा। कोण याच्याबरोबर सहमत आहे, माझ्या बरोबर कोण सहमत आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सर्व लाडक्या बहिणींना 1,500 रुपये पाठवावेत। भले तुम्ही 2100 रुपये आता लगेच पाठवू नका, भले तुमच्या अकाउंटला 2100 नाही आले तरी चालतील सगळ्या ताईंच्या, पण ज्या ताई तुम्ही वगळलेल्या आहेत, ज्या ताईंना तुम्ही 1,500च्या ऐवजी 500 रुपये केले आहेत, त्या सगळ्या ताईंना 1,500 रुपये टाकावे अशी मी विनंती करत आहे। सरकारला विनंती करत आहे, सगळ्यांना विनंती करत आहे। तुम्हाला काय वाटतंय लाडक्या ताईंनो एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की बाबा सरसकट। आणि बघा मध्ये 4 चाकीचा आता पडताळणी होणार आहे, मध्ये त्यानंतर कशाची तपासणी होणार आहे, तुमच्या 2.5 लाखाची तपासणी होणार आहे, नंतर मध्येच तुमच्या रेशन कार्डची तपासणी होणार आहे। तर ह्या असल्या तपासण्या आता या जास्त करून काही करू नका, आणि ज्या याद्या तुम्ही ऑलरेडी लावल्या होत्या त्या सगळ्यांना सरसकट पैसे देऊन टाका अशी मी सरकारकडे मागणी करत आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही माझ्या सगळे सोबत आहात का? तुम्हाला असं वाटतंय का सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाकावं, काही आता पडताळणी वगैरे करू नका? 4 चाकी जरी कुणाच्या घरी असतील, त्यांनी बाबा त्या पोट भरण्यासाठी जर 4 चाकी घेतली असेल त्यांना घेऊन द्या, त्याच्याबद्दल तुम्ही काही फिल्टर लावू नका, काही पडताळणी करू नका, सरसकट सगळ्या ताईंना पैसे द्यावेत असे कोणत्या ताईला वाटतंय? मी बघा सरकारकडे ही मागणी करत आहे। तुम्ही ह्या माझ्या सोबत आहेत का नाही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो सगळेजण माझ्या सोबत असताल तर नक्कीच सरकार सगळ्यांना पैसे देणार आहे, काळजी करू नका लाडक्या ताईंनो। जर आपण सगळ्यांनी या ठिकाणी हा जर मागणी केली तर नक्कीच सरकारला या ठिकाणी मागणी मान्य करावी लागणार आहे, कारण की आता नवीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये त्यांना गरज लागणार आहे, 100% गरज लागणार आहे। आणि जर आपण मागणी केली तर 100% आपली मागणी पूर्ण होणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सगळ्या लाडक्या भावांना आपल्याला काय करावं लागणार आहे, एक विनंती लागणार आहे की सगळ्याला सरसकट पैसे पाठवावेत। तर लाडक्या ताईंनो माझी जर माहिती आवडत असेल, सांगितलेली तुम्हाला जी मदत करत आहे ती आवडत असेल तर लाईक करायचं, जास्तीत जास्त लाईक करायचं, शेअर करायचं व्हिडिओला, आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। इथंच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।